ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, डिजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर 5 स्थित कैलाश कॉलोनी इलाके में पिछले सप्ताह गुरुवार रात 8 बजे हुई गोलीबारी और डबल मर्डर के मामले में पुलिस ने अब तक 8 लोगों को गिरफ्तार किया है। इस मामले में बंदूक सप्लाई करने के आरोपी प्रणय निकम को प्रणय के वकील और उसकी मां ने बेगुनाह बताया। ज्ञात हो कि पुराने विवाद को लेकर अनिल चौहान और अमन चौहान की गोली मारकर हत्या कर दी गई, जबकि अर्जुन सूरजवाली चौहान गंभीर रूप से घायल हो गए। पुलिस ने मौके पर भारी सुरक्षा तैनात कर दी और इलाके के सीसीटीवी फुटेज को कब्जे में लेकर जांच शुरू कर दी। जांच के दौरान उल्लासनगर क्राइम ब्रांच को बड़ी कामयाबी मिली। सबसे पहले क्राइम ब्रांच ने शेखर बिराजदार और अजय राव को गिरफ्तार किया, जबकि तीसरे आरोपी अजीत शेख को हिललाइन पुलिस ने हिरासत में ले लिया। तीनों आरोपियों को कोर्ट में पेश किया गया तो कोर्ट ने उन्हें 28 मई तक पुलिस कस्टडी में भेज दिया। इसके बाद पुलिस ने सागर पाटिल को भी गिरफ्तार कर लिया। सागर पाटिल की गिरफ्तारी के बाद पुलिस ने जांच तेज कर दी। इस बीच आगे की जांच के दौरान पुलिस को सबूत मिले कि हत्या में दूसरे आरोपी भी शामिल थे। उसके आधार पर पुलिस ने 26 मई को बदरुद्दीन खान, अमन मनोहर चौहान, कल्पेश सुनील मात्रे और प्रणय सचिन निकम को गिरफ्तार किया। बुधवार को प्रणय निकम समेत चारों आरोपियों को कोर्ट में पेश किया गया और उन्हें 3 दिन की पुलिस कस्टडी में भेज दिया गया। इस पुलिस कस्टडी के बाद प्रणय की मां और वकीलों ने पुलिस पर निशाना साधते हुए आरोप लगाया है कि प्रणय बेगुनाह है और उसे इस जुर्म में फंसाया जा रहा है। इन आरोपों का पुलिस जांच पर कितना असर पड़ेगा, इस पर सबकी नज़र है। ह्या आरोपी 4 पैकी एका आरोपीने वेपन पुरवल्याचं निवेदन पंचनाम्यामध्ये आरोपींनी सांगितलं होतं। त्याच्या आधारे त्याला आम्ही आज अटक केली होती। उर्वरित 2 जे आरोपी आहेत त्यांनी गुन्हा घडला त्यावेळेस ते जे FIRमध्ये ज्या आरोपींची नावं आहेत त्या आरोपींना ते घेऊन गाडीवर बसून त्यांच्यासोबत गेले होते। तसेच ते घटना घडली त्यावेळेस ते घटनास्थळावर देखील हजर होते असं तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्या आधारे आपण तपासाअंती पूर्ण खात्री करून या आरोपींना अटक केली होती आणि त्यांची आज पोलीस कस्टडी रिमांड मिळण्यासाठी माननीय न्यायालयात आम्ही आरोपींना हजर केलं होतं। माननीय न्यायालयाने त्यांना अजून 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। मी प्रीती निकम, प्रणय आता कैलास कॉलनीला जे झालं आहे गोळीबार त्याच्यात माझ्या मुलाचं नाव घेतलेलं आहे। तर 25 तारखेला त्याला घरातून उचललं पोलिसांनी, रात्रभर त्याला टॉर्चर केलं आणि मग 26 तारखेला पण दिवसभर रात्रभर टॉर्चर करून मग कंप्लेंट त्याची नोंदवली। 26 तारखेला मेडिकल केलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी कोर्टात आणलं। त्याला जबरदस्ती करतात आहेत की तू सांग त्याने दीपकनी गन दिली आहे म्हणून फिर्यादीनी, मग त्याला अडकवतात आहेत। त्याचा काहीच दोष नाही आहे, त्यांनी काय केलंच नाही आहे, त्याचा गुन्हाच नाही आहे काय, त्याला फसवतात आहेत। त्या दिवशी मग तुमचा मुलगा कुठे होता? तिथेच होता, त्याच जागेवरती होता। जो गोळ्या घालणार त्याला माहिती तर तो गेला असता का तिथे, बोलला असता का मला गोळ्या घाला म्हणून मी तिथे उभा राहतो त्यांच्याबरोबर। हे बघा व्हिडिओ पण आहे त्याचा, त्याला मेसेज आलेला, त्यांनी तो मेसेज दाखवला पण दीपक ठाकूरला। आता तुमची मागणी काय? माझी मागणी आहे माझा मुलगा निर्दोष आहे, त्याला निर्दोष सोडा। हे जबरदस्तीने फसवतात आहेत त्याला, त्याचं काहीच नाही आहे, त्याचा म्हणजे काहीच चुकी पण आहे आणि त्याचं काहीच हे नाही आहे। त्याला का फसवलं जातं आणि त्याला कोण फसवतंय? आता फसवणारे फसवतात आहेत राजकारणी। विशेष एका व्यक्तीचं नाव वगैरे काय आहे का कोण, म्हणजे नाव तर तुम्ही नाही आरोप करताय तर
कसं आहे की आता तो आरोपी झालेला आहे, तर तुमचा आरोप हा स्पष्ट असला पाहिजे. आरोपी झालाय पण तो नाही आहे आरोपी. हा, मग त्याला कोण कोण फसवतोय? फसवते? आरोप स्पष्ट करा. नाव घेऊन कोण करा. आहे त्याच्यामध्ये? ते तर नावं माहिती नाही, भरपूर नाव आहेत तसे तर, पण घेऊ नाही शकत. त्याची कोणाची दुश्मनी वगैरे आहे का? दुश्मनी जे आता आतमध्ये तोच त्याचा मित्र दुश्मन होता. त्यानेच त्याला हे टार्गेट केलेलं आहे. 307 आधी होती त्याच्यावरती, त्यांनी त्याचं नाव घेतलेलं आहे जाणून बुजून. नमस्कार, माझं नाव निखिल रमेश वाहने. मी उल्हासनगरमधील कैलाश कॉलनी येथे जो प्रकार घडलेला आहे त्यामधील आरोपी म्हणून ज्यांना अरेस्ट केले आहे, अटक केली आहे, सचिन आपला प्रणय सचिन निकम, त्याची बाजू मी माननीय मेहरबान कोर्टापुढे मांडली आहे. यामध्ये असं कोर्टापुढे आम्ही निदर्शनास आणून दिलं की जो आरोपी आहे त्याला इलिगलपणे अरेस्ट करण्यात आले. आरोपीला 25 तारखेला घरातून त्यांना अरेस्ट करण्यात आली आहे. पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर त्याला अमानुषपणे मारहाण केली. त्यानंतर 26 तारखेला आरोपीला अरेस्ट दाखवले. प्रॉपर पेपर जे पण प्रोसिजर केली आहे पोलिसांनी त्यामध्ये असं नमूद केलं की 26 तारखेला आम्ही त्यांना अरेस्ट केलं आणि त्यानंतर आज मेहरबान कोर्टापुढे त्यांना हजर करण्यात आले आणि 30 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. काय वाटतं तुम्हाला, काय का फसवलं जातं त्याला, का त्याचं नाव घेतलं जातं, काय याच्या मागं कोण असू शकतं, काय सांगाल? आता जसं की आरोपीच्या नातेवाईकांनी आम्हाला सांगितलं आहे आणि आरोपींनी सुद्धा आम्हाला असं सांगितलं आहे की सदर प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत, मी त्यांचं नाव घेऊ शकत नाहीत, सदर प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्यांच्याबरोबर प्रणय निकम यांचा जुना वाद होता. त्या वादाचा राग मनात धरून यांनी प्रणय निकम यांचं नाव घेतलेलं आहे. जो शेखर बिराजदार जो आरोपी, मुख्य आरोपी आहे फायरिंगमधला, त्याने कबुली जबाबामध्ये असं दिलं आहे की मगाशी मी बाईट घेतली तेव्हा पोलिसांनी सांगितलं की वेपन हे प्रणय निकम याने पुरवलेलं आहे. आपण जर बघितलं तर त्यामध्ये पोलिसांनी असंही सांगितलं आहे प्रणय निकमला की सदर जो तुम्ही बंदूक जी दिली आहे बिराजदारला, आरोपी नंबर 1 यांना, ती फिर्यादी यांच्याकडनं घेऊन मग आरोपी नंबर 1ला दिली आहे असंही प्रेशराईज करत आहे. पोलिसांमार्फत असंही प्रेशराईज केलं जात आहे आणि मुख्य फिर्यादी आहे यांनाच टार्गेट करून आरोपी बनवण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती पण आम्हाला आरोपीकडनं मिळाली आणि आरोपीच्या नातेवाईकाकडनं मिळालेली आहे. तुम्ही याबाबत काही न्यायालयाला अर्ज वगैरे केला का? आम्ही मेहरबान न्यायालयापुढे एक अर्ज केला आहे. त्यामध्ये मुख्य असं आहे की 25 तारखेला आरोपी प्रणय निकम यांना जेव्हा ताब्यामध्ये घेण्यात आलं होतं, अरेस्ट करण्यात आलं होतं, त्या दिवशीचे संपूर्ण CCTV फुटेज, आजपर्यंतचे CCTV फुटेज हे जतन करून मेहरबान कोर्टापुढे सादर करावं, एक असा आम्ही अर्ज दिला आहे. आणि दुसरा एक अर्ज असा दिला आहे की आरोपीची जी अरेस्ट आहे ती बेकायदेशीर आहे आणि तशा प्रकारचे फिर्यादी आरोपीला मारहाण सुद्धा करण्यात आली आहे, अशा प्रकारचा एक अर्ज मेहरबान कोर्टापुढे दिला होता. प्रणय निकम यांचा व्यवसाय काय आहे? प्रणय निकम हे बघायला गेलं तर पूर्वी हे विद्यार्थी होते, त्यानंतर आता व्यवसाय म्हणून ते त्यांच्या वडिलांना हातभार करतात आणि 5 नंबरमधील जीन्स कारखाने वगैरे आहेत त्यामध्ये जीन्स पुरवठा करतात, जिथे धागा कटिंग किंवा आणि जीन्स पॅकिंग वगैरे होतात, अशा प्रकारचे व्यवसाय ते करतात. ब्यूरो रिपोर्ट, उल्हासनगर, उल्हास विकास. करें और बेल आइकन को भी दबाएं।